आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीतील विविध विकास कामांना चालना देण्यासाठी राज्य शासनानं यात्रा कर रद्द केल्यामुळे नगर परिषदांना देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदान योजनेअंतर्गत 2026-27 साठी एकूण 8,75,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी पंढरपूर नगर परिषदेला तब्बल 5 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलंय। या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला। याबाबत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा केला होता। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानं भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। या निधीमुळे पंढरपूर शहरातील विविध नागरी सुविधा आणि विकास कामांना गती मिळणार आहे। राज्यातील त्र्यंबक, आळंदी, जेजुरी, पंढरपूर, तुळजापूर, रामटेक, पैठण आणि अक्कलकोट या 8 यात्रास्थळ नगर परिषदांच्या हद्दीत पूर्वी आकारला जाणारा यात्रा कर बंद केल्यानंतर शासनाकडून सहाय्यक अनुदान दिलं जातं। यंदा आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपूरला संपूर्ण 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून उर्वरित 7 नगर परिषदांसाठी एकूण 3,75,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।